दिवसचा प्रवास आपला सुरू झालेला आहे। कोलममधनं जस्ट आत्ता आपण बाहेर निघालो आहे, अजून हायवे लागायचा आहे। थोडंसं पुढे गेलं की हायवे लागेल। हायवेला लेफ्ट साईडला गेलं की आपण परत त्रिवेंद्रम सिटी, त्रिवेंद्रम एअरपोर्ट तिकडे जातो आणि राईट टर्न केला की कन्याकुमारीच्या दिशेने आपण जातो। कन्याकुमारी हायवे सरळ गेला तर आपण इथे राइट टर्न घेतला है। किधर जा रहे हैं? पहला स्पॉट टेम्पल। रस्ता जो आहे हा अगदी आपला कोकणातला जो आपला रस्ता असतो तसा का आहे रस्ता। दोन्ही बाजूला अतिशय गर्द अशी झाडी आहे। आता आपल्या स्क्रीनच्या उजव्या हाताला समुद्र आहे आणि डाव्या हाताला जो कन्याकुमारीकडे जो हायवे गेला तो कन्याकुमारीचा हायवे आहे। आता उजवीकडे जो समुद्र लागतो तो अरबी समुद्रच लागतो। म्हणजे आपलं कोकण पहिलं, कोकणच्या खाली गोवा, गोवाच्या खाली कर्नाटक आणि मग त्याच्या खाली त्रिवेंद्रम। आणि तिथून पण आपण खाली गेलो की मग आपण कन्याकुमारीला जे आपलं दक्षिणेचं एक टोक आहे तिथे आपण पोहोचतो। आणि परत कन्याकुमारीपासून थोडंसं उत्तरेकडे जायला लागलो उजव्या हाताने आपल्या नकाशाच्या की मग आपण रामेश्वरला जातो। ते एक प्रकारचं टोकच आहे पण ते दक्षिण आणि उत्तर या दिशेला थोडंसं आहे आणि मग तिकडनं आपण जाणार आहोत मदुराई। हा रस्ता सरळ पुवार बीचला जातो आणि उजवीकडे थोडंसं अलीकडे आता एक हार्बर पण बघितलं, बंदर जे अडाणीच्या मालकीचं आहे आणि तिथं त्यांचं बांधकाम चालू आहे। बंदर अजून बंद आहे, अजून 1 वर्ष लागेल त्याला चालू व्हायला। रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त मसाल्याची दुकानं आहेत, आयुर्वेदिक मसाजची सेंटर्स आहेत। आयुर्वेदिक पद्धतीने जर का राहायचं असेल म्हणजे ट्रीटमेंट घेऊन तरी पण असे पण इथे काही काही चांगले चांगले रिसॉर्ट्स आहेत। आणि हे आपण येणार म्हणून कसं चांगलं डिझाईन केलं बघा। आता आपण आलो आजीमला शिव मंदिर, हे पाठी बघतो आपण आजीमला शिव मंदिर आतमध्ये। आज काहीतरी फंक्शन आहे वाटतं त्यांचं। टेम्पल फेस्टिवल, इयरली फेस्टिवल टुडे। तो रश रहेगा अभी बहुत ना। 10 days more। आपल्याकडे जैसे
जसे वेगवेगळे उत्सव चालतात तसा इथे हे जे इथलं टेम्पल आहे शिवाचं, शंकर भगवानांचं, तिकडे उत्सव आहे यांचा चालू आहे आणि अजून 10 दिवस हा उत्सव चालू राहील असं आमच्या चालकांनी आता सांगितलं. त्याला बघूया पुढे जाऊन कसं मंदिर आहे आणि काय काय तिथे आहे ते. बहुतेक करून समुद्र पण तिथे आपल्याला दिसणार आहे, कारण उजव्या हाताला समोरच्या बाजूला समुद्र आपला साईड बाय साईड चालूच आहे. आमच्या इकडे उत्सव असल्यामुळे यांनी गाडी एक अर्धा किलोमीटर अलीकडे थांबवली आहे आणि आता इकडनं वॉकिंग आपल्याला जायचं आहे आजीमाला टेम्पल. शंकराचं देऊळ आहे आजीमाला टेम्पल. अतिशय सुंदर आणि पवित्र असं वातावरण वाटतंय. आपण रस्त्यावरनं जे आतमध्ये आलो मेन रोडपासनं, तिथपासनं असे जे संगीत चालू आहे हे तिथपासनं चालू आहे. माझा आवाज येतो की नाही माहीत नाही, पण हे संगीत तिथपासनं चालू आहे ते आतपर्यंत एकच संगीत वाजतंय. आता थोड्या वेळापूर्वी आपण ते कोलम बीचला जे बघितलं की मेन रोडपासनं आत जायला उतार होता आणि येताना चढ होता, हे सगळीकडे बहुतेक इथले रस्ते असेच आहेत की रस्ता उंचावरती आणि खाली समुद्राकडे जाताना उतरत खाली जायचं. ही अशी शंकराची मूर्ती बहुतेक तिथे खाली आहे. तर आपण बघूया काय कसं आहे ते. एक निक्की नेस्ट म्हणून आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे इथे आतमध्ये, आयुर्वेदिक उपचार सगळे. उत्सव अगदी जोरदार चालू आहे, सगळीकडे गर्दी आहे, माणसं भरपूर आहेत, स्टॉल भरपूर लागले आहेत. 4 व्हीलर पार्किंग अलीकडेच होतं, तिथनं चालत यायला लागलं आणि इथे मात्र 2 व्हीलर पार्किंग आणि रिक्षा जर का असेल तर इथे आतपर्यंत अलाव करतात. इलेक्ट्रिक बस 100% इलेक्ट्रिक बस इथे आहे. आता इथे चपला काढायच्या आहेत आणि समोर मंदिर आहे, तर आपण मंदिराला दर्शनाला घेऊया, जाऊया. ओपन मंदिरच आहे असं वाटतंय, तर बघूया आतमध्ये सोडतात काय करतात कसं करतात. मोबाईल अलाउड आहे नाही आहेत, सगळं आतमध्ये जाऊन आपण बघूया. हा खाली इकडे समुद्र आला परत. ही रांग जी आहे ही प्रसादासाठी रांग आहे इकडे बहुतेक. सुंदर बीच आहे. हॉस्पिटलची पण इकडे एक सोय त्यांनी केलेली आहे, टेम्पररी हॉस्पिटलसारखं. कोणाला काही त्रास झाला अचानक कुठल्या भक्तांना वगैरे तर टेम्पररी हॉस्पिटल आणि खाली हा बीच. अतिशय सुंदर दृश्य. खाली इकडे स्नॅक्स चालू आहेत, चहा कॉफी काय हवा असेल तिथं खाली आहे. सुंदर दृश्य आणि अचानक ही समोर एक मोठीच्या मोठी बोट नजरेस पडली आहे. झूम करतो कितपत झूम पुढे जात आहे ते बघूया. समुद्र किती खोल असणार आहे, तो मोठाच्या मोठा टँकर असल्यासारखा आहे आणि ही मुव्हिंग आहे, पुढं पुढं चालू आहे. सगळे ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये इकडे आलेले शंकराच्या दर्शनासाठी म्हणून, आणि या इथे सगळं प्रसाद यांचा व्यवस्था चालू आहे.
मोठ्या भांड्यांमध्ये अन्न शिजतंय आणि ही जी सगळी रांग लागलेली आहे या रांगेतनं ही प्रसाद घेण्यासाठी म्हणून रांग चालू आहे. आता आपण जी बस बघितली इलेक्ट्रिक बस ती त्रिवेंद्रमपासून आता इकडे उत्सव चालू आहे म्हणून या उत्सवासाठी त्रिवेंद्रमपासून इथपर्यंत अशी ही बस आहे. इलेक्ट्रिक बस आहे, 100% इलेक्ट्रिक. एक इलेक्ट्रिकची बस गेली आणि लगेच दुसरी बस आली. इथे मागे लिहिले बघा, स्पेशल सर्व्हिस गव्हर्नमेंट ऑफ केरला. ിലേക്ക് പോകുന്ന KSRTC ഇലക്ട്രിക്കൽ ബസ് ക്ഷേത്രത്തിന്റെ മുന്നിലുള്ള പാർക്കിംഗ് ഏരിയയിൽ പാർക്ക് ചെയ്തിരിക്കുന്നു. मगाशी मी बाहेरनं जे शूटिंग घ्यायचा प्रयत्न करत होतो त्या शंकराच्या मोठ्या मूर्तीचा, तिथे आतमध्ये आल्यावरती कळलं की ही जी लाईन आहे की हे जे इथलं रेलिंग आहे त्या रेलिंगच्या पलीकडनं इकडनं आपण शूटिंग करू शकतो. त्याच्यामुळे मी परत मोबाईल घेऊन आतमध्ये आलो आणि ही शंकराची प्रतिमा जवळजवळ 3 मजले उंच असेल अशी एवढी भव्य आणि दिव्य ही अशी मूर्ती आहे. मगाशी ज्या बोटीचा मी उल्लेख केला ती बोट आता इकडे समोरच्या बाजूला आहे बघा. आणि रस्त्यावरनं येताना थोडासा अडाणीच्या पोर्टचा मी उल्लेख केला होता. ते हे अडाणीचं जे पोर्ट आहे नवीन होणारं, अजून अवकाश आहे, अजून वेळ आहे त्याच्या कामाला. हे इथे समोरच्या बाजूला हे इथे हे ते पोर्ट आहे अडाणीचं. बोट जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये असते. हळूहळू करत पोर्टच्या दिशेने मूव्ह करते. अतिशय सुंदर मंदिर आणि अतिशय सुंदर आणि भव्य असा परिसर, हा सगळा मंदिराचा परिसर.
चला आता बहुतेक आपला पुढचा स्टॉप आता पुवार बीच आहे. पुवार बीचच्या दिशेने आपण आता जाऊया. माझ्या भावाने त्याचा कन्सल्ट आपण या साईडने आलो इकडनं मगाशी येताना. आता इकडे चाललो पुवार बीच. बॅकवॉटर्सवरनं आता आपण निघालो पुवार बॅकवॉटर्सवरनं आणि आता आपण निघालो कन्याकुमारीला. वाटेमध्ये ऑफकोर्स आपण कुठेतरी जेवायला थांबणार आहोत. बघूया आता सुद्धा काल जसं आम्हाला टिपिकल इथलं केरळी जेवण अतिशय सुंदर मिळालं होतं तसं जेवण मिळतं आहे का कुठल्या वेगळ्या टाईपचं जेवण मिळतं ते बघूया. आता हा रोड सरळ जाणार कन्याकुमारी. भारताच्या नकाशाकडे आपण तोंड करून उभं राहिलं तर डावीकडची जी आपली समुद्र किनारपट्टी आहे त्या समुद्र किनारपट्टीला लागूनच आपला प्रवास सुरू आहे. त्रिवेंद्रम पण समुद्र किनारीच आहे आणि सीट बेल्ट लावायचा राहिला असं मला आठवण केली. सीट बेल्ट लावतो आणि पुढचं सांगतो. तर मी सांगत होतो आपली जी डावी किनारपट्टी आहे नकाशाकडे आपण तोंड केलं की अरबी समुद्राची म्हणजे मुंबईच्या खाली कोकणच्या खाली कर्नाटक, त्याच्या खाली केरळ. तर आता आपण केरळ सोडून तामिळनाडूचा जो भाग आहे एकदम खालचा कन्याकुमारीचा तिथे आता थोड्या वेळामध्ये आपण प्रवेश करू. कोझीवर म्हणून आहे कोझीवर गाव. हां गाव. कौन से भगवान का है? कृष्ण टेम्पल वैसे सब है यहाँ पे. गणपति, शंकर, शिवजी, कृष्ण, विष्णु.
इज द हाईवे, ये हाईवे है केरला बॉर्डर केरला तमिळनाडू राईट साइड त्रिवेंद्रमकडनं आलो असतो तर आपण या रस्त्याने आलो असतो इकडनं आणि रस्ता इकडे हा संपतो, हायवेज वाढतो पूर्ण आणि आता आपण इकडे कन्याकुमारीकडे हाईवे से भी जा सकते थे इधर से नीचे राइट लेके सीधा है स्ट्रेट, वो भी कन्याकुमारी की है राइट साइड तमिलनाडु राइट साइड तमिलनाडु। फिर वहाँ से क्यों नहीं गए हम लोग, वहाँ से क्यों नहीं गए वो रास्ता? केरला बॉर्डर है इधर तो पड़ी के वाला कन्याकुमारी लास्ट तमिलनाडु स्टार्टिंग एवढा मोठा फ्लावर बांधला आहे चांगला। फ्लायओव्हर एवढा जवळ आहे की बाकीच्या घरांना अगदी घरात काही टाकलं किंवा काही फेकलं तर डायरेक्ट रस्त्यावर पडेल असा इतका जवळ हा फ्लायओव्हर प्रॉपर गावातनंच गेलेला पूर्णच्या पूर्ण। आणि सरते शेवटी फ्लायओव्हर संपला, जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर हा फ्लायओव्हर असेल। मील्स रेडी, चलो मील्स करते हैं। गौरी शंकर रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो आहे, AC मध्ये फुल आहे पण इथं त्याच्यामध्ये बाहेर बसलो आहे, ACचं कुपन घेतलं आपण बाहेर बसलो, पटापट वाढायला सुरुवात करते। काय आपण नशीब लवकर आलो तर हे पण असं जेवण झालं कर दही दही परत देईल तिथे। कसं आहे ते साबुदाणा पायसम चांगला आहे, लाईट स्वीट। डाळ हो, एका भागात डाळ एका भागात सांबार घेऊ।
गौरी शंकर जे आहे ते नागरकोइल इथे आहे आणि तिथनं कुठं कुठं जायला किती वेळ लागतो ते म्हणजे कन्याकुमारी इथनं 1 तास आहे, त्रिवेंद्रम 3 तास. किलोमीटर वाईज मदुराई 250 किलोमीटर आहे इकडनं, रामेश्वर 450, बेंगलोर 700. आणि हा इथला टुरिझम स्पॉट कुठले कुठले आहेत त्याचा मॅप आहे. हॉटेल गौरीशंकर हे आता आपण इथे आहे, हॉटेल गौरीशंकर, नागरकोइल. आणि इकडनं सरळ आपण एक कन्याकुमारीला या इथे हे कन्याकुमारीला आपण इथे जाणार. जेवण खूप सुंदर होतं, 120 रुपयाला फक्त केळीच्या पानावर गरम गरम केलेलं, एकदम सुंदर. इथे आतमध्येच बनतं आणि इथे देवायला आपल्याला ते देतात. अतिशय सुंदर. हे असं गौरीशंकर हॉटेल. इकडे रेस्टॉरंट मील्स म्हणजे बेसिकली प्युअर व्हेज येऊन जेवण करायला काय हरकत नाही. नागरकोइलमध्ये बरोबर आहे, डोंगराच्या बरोबर समोर. या बाजूला त्रिवेंद्रम आणि पुवार बीच इकडे आहे आणि या बाजूला कन्याकुमारी. आता कन्याकुमारी इथनं साधारणतः 1 तासाच्या अंतरावरती आहे. इथे रूम्स पण आहेत, 1600 1700 रुपयाला AC रूम्स इथे अवेलेबल आहेत. जेवण अतिशय सुंदर होतं.